भरत गोगावले दिल्लीत आहेत। गोगावले दिल्लीत असल्याने कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित आहेत। एकनाथ शिंदेंचीही आजच्या बैठकीत अनुपस्थिती पाहायला मिळणार आहे। गोगावले आज दिल्लीत जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत। असं काय नाही, दिल्लीत येणं म्हणजे तसं असणं असं काय भाग नाही आहे। आमचं पूर्वनियोजितच ठरलेलं होतं, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं आणि काल संध्याकाळी ही ऑर्डर निघाली। आमचं अगोदरच ठरलेलं, त्यामुळे कोणाला मिळेल किंवा कोणाला नाही असं काय तो पार्ट नव्हता। परंतु ठीक आहे, जे काय वरून आदेश आलेले त्याचं आम्ही पालन करतो आणि करतो। नाराजी म्हणून नाही ना सर? नाही, नाराजी काही नाही, पण ठीक आहे, आता ते काय नेते मंडळी ठरवतात त्याप्रमाणे चालावं लागतं, त्यामुळे काय तशी अडचण नाही। रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाचा वाद कायम। रायगड पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा। रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये महाजन ध्वजारोहण करणार। ध्वजारोहण केलं म्हणजे पालकमंत्री झालं असं नाही, असं गोगावलेंनी म्हटलंय। रायगडचं पालकमंत्री मी व्हावं असं वरिष्ठांचंही म्हणणं आहे, असं गोगावलेंनी म्हटलंय। वंदन झालं म्हणजे पालकमंत्री झाला अशातला भाग नाही आहे, कारण ते पहिलेच दिलं होतं। त्यासाठी वरिष्ठांनी जो काही निर्णय घेतला आहे तो आम्हाला मान्य राहील, त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही। म्हणजे तुम्ही पालकमंत्री पदावरती आजही ठाम आहात म्हणायचं? 100%। पण तिढा का सुटत नाही पालकमंत्री पदाचा? कारण जानेवारी महिन्यापासून हा विषय सुरू झालेला। होय, बघूया आता झेंडावंदन झाल्यानंतर कदाचित वरिष्ठ निर्णय करतील असं आम्हाला वाटतंय। रायगडचे पालकमंत्री भरत शेठच असतील आगामी काळामध्ये असं म्हणायचं? हा, आमची तर इच्छा आहे तीच, आणि वरिष्ठांची पण तेच म्हणणं आहे। तुमची इच्छा आहे ती पूर्ण होईल असं वाटतं? होय, होईल। मंत्री आदिती तटकरे 15 ऑगस्टला रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंचा विचार झाला पाहिजे असं सामंत यांनी म्हटलंय। पालकमंत्री पदाचा विषय मुख्यमंत्र्यांचा असतो, शहांनी शिंदेंना सांगितल्याचं राऊत म्हणाले। ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदितीताई तटकरेंची नेमणूक करण्यात आली होती आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली होती। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झाला आहे किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झाला आहे असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरत शेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे। परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात। पालकमंत्री आपापल्या भागामध्ये झेंडे फडकवतात, फडकवू द्या, पण याच्यामुळे हे जे कोण शिंदे गटाचे लोक आहेत त्यांची लायकी काय हे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं। दिल्लीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मधल्या काळात एकनाथ शिंदे जे डेप्युटी CM आहेत बरं का, जे दिल्लीत आले होते आणि त्यांनी अमित शहांशी चर्चा केली, त्यात पालकमंत्री पदाचा विषयसुद्धा त्यांनी काढला की देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन्ही लोकांना पालकमंत्रीपदी नेमू देत नाहीत, नेमत नाहीत, कुठे नाशिक आणि। तेव्हा अमित शहानी त्यांना सांगितलं की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही, पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोई सूचना नहीं दे सकता। आणि देशाचं गृह मंत्रालय पालकमंत्रीपदी कोणी बसावं हे सांगण्यासाठी नाही, हे अमित शहानी डेप्युटी CM मिंदेच्या तोंडावर सांगितलं। हे खरं आहे की नाही जाऊन तुम्ही विचारा। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही, पण आदिती तटकरेच आता झेंडावंदन करणार आहे अशी माहिती माझ्या माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा।